ढोल ताशांच्या दणदणाटात गुलाल व फुलांची उधळण करीत नवी मुंबईत लाडक्या गणरायाचं उत्साहात विसर्जन पार पडलं। लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी यावेळी अलोट गर्दी उसळली होती। गेले 10 दिवस भक्तांचा पाहुणचार घेतल्यानंतर गणपती बाप्पा रविवारी अनंत चतुर्दशीला आपल्या गावी परतले। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात ढोल ताशांच्या दणदणाटात बँड पथकांच्या तालावर गुलाल व फुलांची उधळण करीत नवी मुंबईसह राज्यात गणरायाचे उत्साहात विसर्जन झाले। यावेळी विसर्जनासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली होती। नवी मुंबईत महापालिकेच्या 23 विसर्जन तलावावर विसर्जन करण्यात आलं। विविध मंडळांच्या वतीने गणपती बाप्पाच्या शाही मिरवणुका काढण्यात आल्या होत्या। विसर्जन सोहळा भक्तिमय वातावरणात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र पोलीस तैनात करण्यात आले होते। विसर्जनावेळी सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत होतं। सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपती बरोबरच घरगुती गणेश मूर्तींचंही विसर्जन करण्यात आलं। नवी मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्तात निर्विघ्नपणे गणपतीचा विसर्जन सोहळा पार पडला। गेले 10 दिवस चैतन्याची लाट घेऊन आलेल्या बाप्पांना पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत भाविकांनी जड अंतकरणाने निरोप दिला। व्हिडिओ जर्नलिस्ट सनी मेहरोल, MVTV। नवी मुंबईत 10 दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला। रविवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी रंगलेल्या विसर्जन सोहळ्यास आमदार मंदाताई म्हात्रे आवर्जून उपस्थित होत्या। याप्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी गणेश मूर्तीवर पुष्पवृष्टी करून गणरायाला निरोप दिला।